डीजेवरती जी मजा येते ती बँडवरती नाही येत. फुल एन्जॉयमेंटच कॅन्सल होईल. डीजे जरा ठेवा हो, आमचा चेहरा बघून जरा आम्हाला नाचासाठी उत्साह पाहिजे आम्हाला. डीजे ठेवायला कोण मनाई करत नाही, डीजे ठेवा पण जो टाइम लिमिट दिले तोपर्यंतच वाजवा. डीजेवरतीच तर पूर्ण एन्जॉय असतो आमच्या सगळ्या लोकांचा, तरुणांचा. 50-50 माझं मत आहे की बरोबर पण आहे नाही पण. मला स्वतःला त्रास होतो त्यामुळे मला त्यांचा निर्णय बरोबर वाटतो. चांगलं असं गुड वाईब्स पण आणतं, पॉझिटिव्ह वाईब्स पण आणतं. असं आपण फुल्ली डान्स करतो डीजेवर अँड ऑल. एका क्षणाला तुम्ही डीजे अलाव करता, एका क्षणाला नाही करत, हे मला वाटतं थोडं चुकीचं असेल. जय महाराष्ट्र मंडळी, मी रसिका. मंडळी, सध्या सर्वत्र एकच विषय आहे, तो म्हणजे हायकोर्टानं आणलेली डीजे बंदी. तरुणाईला काय वाटतं या डीजे बंदीवरती? चला आपण त्यांनाच विचारूयात, जाणून घेऊयात त्यांच्याकडून डीजे बंदीवरती त्यांना काय वाटतंय ते. चला. तर मुलांचा हा जल्लोष आहे, तरुणाईचा हा जल्लोष आहे. डीजे वरती लोकांना थिरकायचं आहे, मुलांना थिरकायचं आहे. आपण त्यांनाच डायरेक्ट विचारूयात की त्यांचं मत काय आहे. हायकोर्टाने सांगितलेलं आहे की डीजे वरती बंदी. तुला काय वाटतं, डीजे वरती बंदी झाली पाहिजे नाही झाली पाहिजे? नाही झाली पाहिजे. का नाही झाली पाहिजे. नाही झाली पाहिजे म्हणते, पण का नाही झाली पाहिजे? एन्जॉयमेंट हवी आहे. काय काय एन्जॉयमेंट असायला पाहिजे? काय करायला पाहिजे डीजेने? जर डीजे बंदी झाली आणि मिरवणुकीत जर ढोल ताशे वाजले, तू डान्स करणार नाहीस का? हो करणार. मग का हवा डीजे? डीजे हवा है कि नको? नहीं, डीजे चाहिए. डीजे चाहिए, क्यों चाहिए भाई? डांस करने के लिए, वाइब करने के लिए. डांस करने के लिए? वाइब करने के लिए. एक वाइब दिखा दो तुम्हारे, एक मूव. अरे, मैं कम ऑन. अरे नहीं. अरे कम ऑन. वन मूव यार. डीजे रखना चाहिए. भाई तुम एकदम डीजे की तरह ही है. जरा इसके कान की बाली तो देखो. माय गॉड. मतलब मूव तो कर सकते हो तुम कुछ, मतलब नहीं आता. अरे ऐसे थोड़ी ना होगा. डीजे की ढोल ताशा? ढोल ताशा त्याच्या ठिकाणी आहे, डीजे आपल्या ठिकाणी आहे. म्हणजे तुला काय वाटतं, तू कशावरती नाचू शकतो? मी दोघांवरती पण नाचू शकतो. दोघांवरती पण? डिपेंड आहे सिच्युएशन काय आहे. अभी हमारा फेस्टिवल आ रहा है गणपति बप्पा का, तो हम लोग दोनों भी ये कर सकते हैं. इफ़ ज़्यादा ही प्रॉब्लम है नॉइज़ पोल्यूशन का तो हॉस्पिटल कॉलेज वगैरह आएगा तो थोड़ा स्लो कर देंगे. बस यही प्रॉब्लम है ना कि नॉइज़ पोल्यूशन से हॉस्पिटल में पेशेंट लोगों को और कॉलेज में स्टूडेंट्स वगैरह को प्रॉब्लम होती है. तो जहाँ जहाँ प्रॉब्लम क्रिएट हो रही है वहाँ पे हमें थोड़ा लो करके, बाकी हम लोग तो सेलिब्रेट ऐसे ही किया जाता है ना. डीजे की ढोल ताशा एन्जॉयमेंट कसा कराल तुम्ही? दोनों चाहिए, दोनों में नाचने का. डीजे बंद नहीं करना चाहिए. डीजे बंद नहीं करना चाहिए. हाँ. क्यों नहीं करना चाहिए? क्योंकि नाचने में मज़ा आता है, थोड़ा बेस रहता है तो फुर्ती आती है. तुला काय वाटतं, डीजे बंद झाला पाहिजे की नको? नाही. का? रिझन तर आता मी काय बोलू, हा, काय 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 बोलतो? माझ्यावर नाही रिझन. डीजे चालू असला पाहिजे. कसं आम्हाला एंटरटेनमेंट होणार नाही. हा, मग आता यंग जनरेशनला Young पण तेच आवडतं. generation. यंग जनरेशन आपण तेच आवडतं. हा. मग, आणि आता बघा ना तुम्ही, आता बँजो वगैरे वाजवणार कोण एवढा इंटरेस्ट घेत नाही. अच्छा. डीजे वाजला ना सगळे कसे एकदम कसे फ्रेंडली कसे फ्रेंडली. डान्स कसा करशील? सांग, तू सांग. अहो पण आता असं नाही केलं पाहिजे प्रशासनने. वर्षातून एकदा देतो ना बाप्पा, मग घरी येतो चुकीची 10 गोष्ट दिवसासाठी, आहे. त्यामध्ये पण बंदी वगैरे त्यावर लागणार. पण बंदी करणार तर कसं होणार. आणि बघा ना तुम्ही, नवरात्रीमध्ये पण बघा 10 वाजेपर्यंत डीजे चालू 12 असतात. वाजेपर्यंत 12 चालू थांबला मी बोलतोय ना पोरांना पण एंटरटेनमेंट झालं पाहिजे. डीजे ठेवा, आपण एक लिमिट लावा. Limit, 10 limit, वाजेपर्यंत, limit. 10 हा. नंतर बंद. आता तर बोला बंद. 6 वाजेपर्यंत, आता बोला 12 वाजेपर्यंत. नाही, नाही, तसं नाही. नवरात्रीला चालू त्याचं म्हणणं असतात काय माहिती 12 आहे? वाजेपर्यंत. त्याचं म्हणणं काय माहिती आहे, त्याचं म्हणणं काय की डीजे वगैरे तुम्ही हे म्हणजे चालू केलं पाहिजे, पण एक लिमिटमध्ये. डीजे जरा ठेवा हो, आमचा चेहरा बघून जरा आम्हाला नाचासाठी उत्साह पाहिजे आम्हाला. डीजे ठेवायला कोण मनाई करत नाही, डीजे ठेवा पण जो टाइम लिमिट दिले तोपर्यंतच वाजवा. त्यानंतर तुम्हाला खूप ऑप्शन आहे, तुम्ही ढोल वाजू शकता काय, ते त्याला मनाई नाही. डीजे कॅन्सल झालं तर आमचं फुल एन्जॉयमेंट कॅन्सल होईल. फुल एन्जॉयमेंट कॅन्सल. फुल एन्जॉयमेंटच कॅन्सल होईल. कशी 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 डीजे नाही तर आमचं काय काय डान्सर असतात?
डान्सरच आहे डीजे शिवाय मजाच येत नाही. एक move करून दाखव. एक move. टैलेंट वेरी नाइस. कभी कभी तो लोग थोड़ा एंजॉय करते तो उसमें भी अब बंद करा जाए सब तो कैसा चलेगा. म्यूजिक से कैसा है ना, म्यूजिक से हर चीज़ हो सकता है अगर आप चाहो तो. तो वो ढोल ताशा भी हो सकता है ना. ढोल ताशा, अच्छा ढोल ताशा से नॉइज नहीं होएगा फिर. नॉइज तो दोनों से होएगा ना फिर तो. नॉइज की बात है तो दोनों से होएगा नॉइज तो. डीजेवरती तर बंदी असली नाही पाहिजे कारण की डीजेवरतीच तर पूर्ण एन्जॉय असतो आमच्या सगळ्या लोकांचा, तरुणांचा, यंग जनरेशनचा तर पूर्ण डीजेवरतीच असते. ढोल ताशा पण असतो पण जास्त तर डीजेवरतीच असतं ना सर्व, म्हणून तर डीजे बंद असणार तर कसं आमचा सण होणार ना पूर्ण. सगळ्यांना तर डीजेवरतीच नाचायला आवडतं. आपलं काही असो तरी आपण डीजेच चालू करतो जास्तीत जास्त करून. डीजे असतं तेव्हा लोक खूप एन्जॉय करतात. म्हणजे जसं आपण गणपती ते बँजो पण असला पण थोड्या वेळाने शेवटी डीजेच वाजतो ना, मग लोक त्याच्यावर जास्त क्राऊडेड होतात. सो डीजे जास्त इम्पॉर्टंट आहे बँजो ढोल ताशापेक्षा. काय वाटतं तुला, तुला डीजे वरती डान्स करायचा आहे की तुला ढोल ताशावर डान्स? ढोल ताशा. एक नंबर. का पण ढोल ताशा आणि डीजे नाही आवडत तुला? या सगळ्यांना डीजे आवडतो. अरे तुला का नाही आवडत पण? नाही, ढोल ताशामध्ये जी वाईब असते ती डीजे मध्ये नसते ना. ओ वाई भाई साहब वाई. बहुतांश तरुणांनी सांगितलं की डीजे जो आहे तो बंद करायला नको, तो चालू ठेवा. व्हॉल्यूम थोडा कमी करा पण डीजे मात्र नक्की चालू ठेवा. जाऊयात पुढे, बघूयात आणखीन लोकांना काय काय वाटतंय. आपण इतरही लोकांशी चर्चा करूया, इतर तरुणांशी बोलूयात. चला, काय वाटतं तुला, डीजे असायला हवा की हो असायला हवा, आपली एन्जॉयमेंट वगैरे असते त्याच्यामध्ये. हा, खूप जास्त एन्जॉय. आणि तुला काय वाटतं डीजे मला नाही वाटत. नाही वाटत. का पण तुला वाटतं असायला हवा? हो असायला तुला हवा. वाटतं असायला नको? मला नाही आवडत जास्त. का का? मला आवडतो नाचायला, एन्जॉयमेंट होते. आणि हळदी वगैरे डान्स हळदीला डायरेक्ट हळदीपर्यंत पोहोचलेली आहे. नाही, ते तुझं आता- family- नाही प्रोग्राम वगैरे असतो तेव्हा डायरेक्ट हळदीपर्यंत पोहोचलेली आहे ही. आणि तू सांग तुला का नको वाटतोय डीजे? जास्त पोल्युशन होतं. Sound pollution. बापरे. केवढा मोठा शब्द आहे. हा ना. अरे फ्रेमच्या बाहेरच गेली ही तर काय. पण आणि बरं मग डीजे वरती किती जोरदार नाचतेस तू, धमाल एकदम. हा असं आवडीचं जर गाणं असेल तर काय कुठलं गाणं आवडतं? सैराट तर जास्तच फेमस आहे. तुमचा हा वाईब जो आहे तो मॅच झाला पाहिजे. वाईब जो आहे तो मिक्स झाला पाहिजे, तो यायला हवा. म्हणून लोकांना डीजे हवाय, म्हणून तरुणाईला डीजे हवाय. जाणून घेऊयात, अजून पुढे जाऊयात. पळतायत पोरी, ते बघा. ती हसते, ती हसली, ते बघा पळतायत. दाखव, पळतायत त्या. डीजेवर नाचायचं पण बोलायचं नाही. डीजे म्हणजे कसं आपल्याला टिकचॅक डान्स आणि तरुणाईचं आकर्षण आहे डीजे. तर तुम्हाला काय वाटतं, ही बंदी योग्य आहे, योग्य नाही? काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल हायकोर्टाला की प्लीज डीजेवरून बंदी काढा की नाही, बंदी बरोबर आहे? काय वाटतं? 10-10:30 नंतर म्हणजे 11च्या सुमारास बंद केलं पाहिजे. कारण म्हातारी लोक असतात, लहान मुलं असतात, त्यांना खूप त्रास होतो. तर 11च्या नंतर मला वाटतं तुम्ही बंद केलं पाहिजे. त्याच्या अगोदर ठीक आहे असं मला वाटतं. नॉईज पोल्युशन त्याच्या अगोदर चालू, 11च्या आधी नसतात का म्हातारे? नाही, कारण तेव्हाच कारण फेस्टिवल्स वगैरे आहेत तर मग रात्री झोपताना नको लोकांना तेवढंच. तुला काय वाटतं? बरोबर आहे आता तिजोरी ओढू नका. बरोबर आहे. आता सगळ्या तिजोरी ओढतील. नाही, बरोबर आहे त्यांचा निर्णय. मला स्वतःला त्रास होतो त्यामुळे मला त्यांचा निर्णय बरोबर वाटतो. काय तुला काय वाटतं? पण तिच्यासारखं एकमेकींची री ओढतायत ना, एकमेकींची री मला ओढतायत. म्हणजे बॅलन्स असलं पाहिजे ना, दोन्ही पण. म्हणजे एंटरटेनमेंटच्या जागी आणि प्रिकॉशन्स घेत आहेत तर मग ते त्याच्या जागी, असं मला वाटतं. भाई साहब, पूर्ण बंद केलेला आहे, अजिबातच नाही चालवायचा. याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, त्याच्याबद्दल म्हणजे असे चांगले प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. असं चांगल्या एरियामध्ये जिथे नॉईज पोल्युशन जास्त होणार नाही, त्यांच्या वेमध्ये आपण करू शकतो. ओके, तू काय सांगशील दादा? काही काहीतरी सांग. हां, फेस्टिवल आहे तर डीजे वगैरे तर असणारच. तर पूर्ण बंदी घालणं हे चुकीचं आहे, मला वाटतं योग्य नाही. म्हणजे रेस्ट्रिक्शन्स घाला पण पूर्ण बंदी घालणं योग्य नाही. तुला काय वाटतं ताई? नाही, सगळं म्हणजे लिमिटमध्ये ठेवायला पाहिजे. एक्स्ट्रीम पण नाही करायला पाहिजे एवढंच. एक मूव करायची झाली तर कुठली करावी? कम ऑन यार, कम ऑन. कम ऑन नीरव.
नाचलेत. म्हणजे डीजे जरी बंद असला तरी सुद्धा आमचा वाईब जिवंत आहे. आमचा वाईब असाच ऑन राहणार आहे. डीजे असो नसो हा वाईब ऑन राहणार. बरोबर आहे? तुला काय वाटतं डीजे असायला हवा नको आणि जो निर्णय आलेला आहे हायकोर्टाकडून तो योग्य वाटतोय? काही प्रमाणात ठीक आहे बट काही प्रमाणात नाही. कारण डीजे इज अ काइंड ऑफ सेल्फ एक्सप्रेशन. जसे आपण आपले सण साजरे करतो आणि वी हॅव राईट टू एक्सप्रेस अर्थात, बट ॲट द सेम टाईम ते लोकांचा पीसला हार्म नाही केलं पाहिजे त्या राईट्सने. सो ॲट सम पॉईंट 50-50 माझं मत आहे की बरोबर पण आहे नाही, पण ते किती प्रमाणात वापरायचं किती प्रमाणात वाजवायचं हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. व्हेरी गुड. पण तुला पर्सनली काय वाटतं डीजे आवडतो की ढोल ताशा? पर्सनली मला ढोल ताशाच आवडतो. पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक गणपतीची सुरुवातच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केली होती. तर तेव्हापासून सो ट्रेडिशनली ते आणणं बरोबर वाटतं. डी जे ह्यात खूप जास्त आवाज होतो असं मला वाटतं. बट आता एका सणाला तुम्ही डी जे अलाव करता, एका सणाला नाही करत, हे मला वाटतं थोडं चुकीचं असेल. की म्हणजे तुम्ही इतर सणांच्या टायमाला डी जे वाजतो खूप मोठ्या आणि मग आत्ता नाही वाजवत, हे मला वाटतं चुकीचं आहे. तुला काय वाटतं? तुला कशावरती नाचायला आवडतं डीजे की ढोल ताशा? मला ढोल ताशा. सर्व मंडळी आपण सगळ्या तरुणांची मतं जाणून घेतलेली आहेत. कोणाला डीजे हवा आहे तर कोणाला डीजे नको आहे, कोणाला ढोल ताशावरती नाचायचं आहे तर कोणाला डीजेचा वाईब हवा आहे. पण हा जो निर्णय आहे तो सगळ्या तरुणांनी जो आहे तो स्वीकृत केलेला आहे. डीजे असला काय नसला काय आम्हाला डान्समध्ये वाईब हवा आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा जो डीजेचा वाद आहे त्याच्यावरती तरुणाईनं छान आपली मतं मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह रसिका दयाळकर, न्यूज 18 लोकमत.